मंचावर उपस्थित श्री विपिन इटनकर जी, तुम्ही छान वेळ काढला आमच्यासाठी, यासाठी धन्यवाद. श्री कुमार आशीर्वाद जी, तुम्ही जेही बोलला ते खूप मोलाचं होतं. श्री जोगिंदर सिंग जी, थँक यू फॉर कमिंग ऑल द वे फ्रॉम मुंबई फॉर द NSC वर्कशॉप अँड हेडिंग इट. डॉक्टर नंदिता पलशेतकर, थँक यू मॅडम, तुम्ही दरवेळेस दिव्यज फाउंडेशन बरोबर उभे असता. श्री शंकर मुरारका जी, श्री किशोर मुरारका जी, मुरारका फॅमिली, थँक यू फॉर बीइंग अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट अँड मेकिंग इट पॉसिबल. श्री स्वप्नील जोशी जी, आज तुम्ही हॅट्रिक मारली आहे, तिसऱ्यांदा आमच्या बरोबर आहात, तर थँक यू सो मच. दिव्याची पल्लवी, मोहक, कविन, जे सदैव प्रत्येक चांगल्या कार्यासाठी दिव्यज बरोबर उभे असतात आणि दिव्यजच आहेत ते. आणि माझ्या प्रिय आशाताई, सगळ्यांच्या जीवनात ज्या आशा आणतात अशा आपल्या आशाताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की आज आम्ही तुम्हाला बोलवल्यावर तुम्ही आलात, हे जाणून की हो की तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात एक दिवा लावता, ज्योत लावता, त्यांच्या जीवनात एक प्रकाश आणता. पण तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे की हा प्रकाश तेव्हापर्यंत राहू शकतो जोपर्यंत तुम्ही ताजे राहाल, तुम्ही सुदृढ राहाल, तुम्ही हेल्दी राहाल. तर हे तुम्हाला लक्षात आल्यामुळे तुम्ही इथे आहात, यासाठी धन्यवाद. आज आपण सगळ्यात आधी इथे वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत आणि त्यात सगळ्यात जरुरी म्हणजे आर्थिक सशक्तीकरण, त्यावर कार्यक्रम, फायनान्शियल लिटरसी आणि वेगवेगळे तुमच्या न्यूट्रिशनवर, वेलबिंगवर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. हे आम्ही का ठेवलेत याच्या मागे हा विचार आहे की पहिली गोष्ट मी घेते आर्थिक सशक्तीकरण. स्त्रिया आजकाल छान शिकायला लागल्या आहेत, आजकाल त्याच्यानंतर कमवायला पण लागलेल्या आहेत, पण पुढे काय? चांगलं कुटुंब लग्नानंतर भेटलं तर ठीक आहे, आपल्या पतीला खूप दे स्त्रिया आपले कमावलेले पैसे देतात, त्याचा निवेश पती करतो आणि ते वाढतात. ते एक टेन्शन राहत नाही स्त्रीला की आपल्याला काही पुढे करायचंय कमावल्यावर. पण जर एखाद वेळेस पती असा निघाला की जो जे आपल्याला अत्याचारांच्या बाबतीत ऐकू येतं आणि वेगवेगळ्या गोष्टी, असा थोडा निघाला, तो ठीक नाही निघाला, तर पुढे काय? म्हणजे तुम्ही पैसे कमवाल, त्याला द्याल, आणि अशी मी केसेस पाहिलेत की ते पती ते पैसे उडवून टाकतात दारूत किंवा मारहाण करतात. तर आपला आत्मविश्वास, आपला सेल्फ रिस्पेक्ट जर आपल्याला मेंटेन करायचा असेल तर त्यासाठी गरज आहे की आपल्याला आर्थिकरित्या साक्षर व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे. मोदीजींनी म्हटलं बेटी बढ़ाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, ते आपण केलं. पुढे बेटी को आगे बढ़ाओ पण केलेलं आहे आपण. पण त्याच्या पुढे काय? बेटी को साक्षर बनाओ. कैसा साक्षर? इन टर्म्स ऑफ आर्थिक साक्षरता दो. हे खूप जरुरी आहे. आणि त्यानीच जी आपली आई आहे, जी आपली बहीण आहे, ती जीवनात एकदम चांगल्यापणे जगू शकते, स्वतःच्या हिशोबाने जगू शकते, स्वतःचे जे निर्णय आहे ते स्वतः घेऊ शकते आणि त्याच्यानीच त्यांना एक वेगळाच कॉन्फिडन्स येऊ शकतो. तर ह्या तुमच्या ओव्हरऑल वेलबिंगसाठी आपण हे फायनान्शियल लिटरसी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. यात खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कळतील. निवेश म्हणजे काय, सेव्हिंग म्हणजे काय, रिस्की इन्व्हेस्टमेंट काय असतं, लोन कुठे घ्यायला पाहिजे, कुठे नको घ्यायला, लोनचे दर कसे ओळखायचे, जे इन्फ्लेशन आहे, महागाईचा दर, त्या हिशोबाने कोणची इन्व्हेस्टमेंट करायची. आपण थोडंच सेव्ह करू शकतो महिन्याचं, खूप जास्त नाही. तरी तुम्ही आणि मी आपण सारखेच आहोत. कसे? कारण मी जे सेव्ह करते किंवा तुम्ही जे सेव्ह करता ते आपण विचार करतो की आपल्या कुटुंबासाठी कामास कसं येईल, आपल्या घरच्यांसाठी कामास कसं येईल, आणि तो प्रत्येक स्त्रीचा विचार असतो. तर ते सेव्हिंग करण्यासाठी सगळ्यात ऑप्टिमम बेस्ट सेव्हिंग काय ते माहीत होण्यासाठी असे तुम्हाला थोडे सेशन जरुरी आहेत. आणि तसं पाहिलं तर स्त्रिया एकदमच सेव्हिंगच्या बाबतीत शार्प असतात. आधीच्या ज्या आपल्या आज्या होत्या किंवा परदादिया थी, तर त्या कशा सेव्हिंग करायचे, ते मडक्यात कधी कॅश ठेवायचे, कधी थोडं सोनं घेऊन ठेवायचे. तेच सोनं आज जर त्यांच्याकडे राहिलं
असेल तर त्याची व्हॅल्यू पहा किती झाली असेल. तर सोनं जे आपण आधीपासून विचार करायचो स्त्रिया, त्यांनीच आज किती रिटर्न्स दिलेत, मल्टीफोल्ड रिटर्न्स दिलेत. पण असे खूप सारे ऑप्शन्स आहेत, म्युच्युअल फंड असो, SIPs असो, हे सगळं तुम्हाला हे लोक सांगतील. बँक अकाउंटमध्येच कसं फिक्स्ड डिपॉझिटची लिंक करायचं, की सारखे सारखे FD बनवायची गरज नको पडायला, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला हे लोक सांगतील. आणि त्या व्यतिरिक्त आपण मुलांकडे लक्ष देता, आपण गर्भवती स्त्रियांकडे लक्ष देता, आपण स्वतःच्या कुटुंबांकडे लक्ष देता. आणि सगळ्यांनी जसं इथे म्हटलं, स्वतःकडे लक्ष देण्याचा वेळच आपल्याला मिळत नाही. तर असं समजा की हा तो वेळ आहे ज्याच्यात तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्याच्या बाबतीत थोडा विचार करू शकाल. आणि 2-3 गोष्टी मी तुमच्याकडनं या सेशन्स नंतर मागणार आहे. एक, तुम्ही आर्थिक दृष्ट्या आपलं जेही सेव्हिंग असेल महिन्याचं, त्याच्यात लक्ष देऊन, स्वतःहून लक्ष देऊन ते इन्व्हेस्ट स्वतः कराल. दुसरी गोष्ट, आपल्या मुलींना किंवा आपल्या मैत्रिणींना हे सांगाल की इन्व्हेस्ट कसं करतात, आणि याचे पुढे पण यांचे सेशन्स होतील, ते फॉलोअप घ्या. आणि तिसरी गोष्ट, दिवसातनं 20 मिनिटं तरी स्वतःला द्या. 20 मिनिटांमध्ये योगा तुम्ही करू शकता, चालू शकता, थोडंसं ध्यान करा. आणि त्यांनी काय होईल, तुमची जी ही सेवा करण्याची जी एक वाटचाल तुम्ही चालू केली आहे, लोकांची सेवा असो किंवा घरच्यांना तुम्ही जितकं प्रेम देता, तेवढं प्रेम तुम्ही स्वतःला द्याल तर ही सेवा तुमची निरंतर चालू राहील. यासाठी आम्ही हे सेशन्स आज चालू करतोय. आणि आज 300 स्त्रिया इथे आहेत. तुमच्या जीवनात आम्ही बदल आणण्याचा प्रयत्न करतोय. पण पुढे आम्ही 1100 सगळ्या आशा बहिणींना आम्हाला हे ट्रेनिंग द्यायचंय. आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला फीडबॅक पण द्या की कुठे आमची कमी झाली आहे, कुठे आम्ही जास्त इम्प्रूव्ह करू शकतो. जसं यावेळेस आम्ही योगा सेशन्स ठेवले नाही आहेत, पण पुढच्या वेळेपासून योगा सेशन्स पण ऍड करणार आहोत. तर त्यावेळेस पण तुम्हाला जॉईन करून तेवढं सेशन ऍडिशनल करायचं असेल तर तुम्ही करू शकाल. आणि पुरेपूर याचा फायदा उचला. तुमच्यासाठी भरपूर हे जीवनभर शिजोरीसारखं कामास येणार आहे. तर लक्ष द्या, नीट लक्ष देऊन ऐका, नीट जेवा, एन्जॉय करा आणि आमच्या बरोबर एक पुढची वाटचाल आपली चालू ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.